श्रोते हो, साष्टांग नमस्कार आणि गुरुजींना कोटी कोटी दंडवत। गुरुजींच्या सेवकांसाठी आज एक आनंदाची वार्ता देत असताना मला मात्र ब्रह्मानंद होत आहे। ज्या मूळ लिखाणाच्या आधारावर गुरु कथामृत, वासुदेवाय यासारखे ग्रंथ आपणास उपलब्ध झाले आणि अजून बरेच ग्रंथ तयार होतील, परंतु गुरुजींनी स्वहस्ते लिहिलेला त्यांचा जीवन अनुभवांचा अमृतानुभव, गुरुजींनी ज्यास आत्मचरित्र नाव न देता अनुभव आले अंगा या नावाने तुम्हा आम्हा सर्वांसाठी जून 2015 या काळात गुरुजींचा विश्वासू सेवक गणेश चौधरी यांच्याकडे दिला व त्यांनी काल तो ऑडिओ स्वरूपात प्रगट करण्यासाठी मला दिला। माझे जीवन धन्य झाले। गुरुजींचा शब्दप्रसाद माझ्यासारख्या व्यक्तीकडून वधवून घेतला जातोय, ही केवळ गुरुजींची कृपा आहे। गुरुजींच्या शब्दाची सेवा करण्याचं भाग्य मला मिळत आहे, म्हणून गुरुजींचा शब्द न शब्द जसाच्या तसा तुम्हास ऐकवील असे मी तुम्हास वचन देतो। जय हो गुरुजी। गणेश भैया, तुझे उपकारातून मी कधीही उत्तराई होणार नाही, कारण आपल्याकडे दिलेली अमूल्य वस्तू दुसऱ्या कोणा साधकाच्या तोंडून समाजासमोर येत आहे, तरीही याचा आनंद फक्त गुरुजींचीच लेकरं घेऊ शकतात। चला तर मग ऐकूयात गुरुजींचा स्वहस्ते लिखित, ज्याला केवळ अमृत अनुभव म्हणता येईल। अनुभव आले अंगा। या ग्रंथाला स्पर्श करण्यापूर्वी मी गणरायांचं वंदन करू इच्छितो। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूलारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा। लेखकांचे मनोगत, अर्थातच गुरुजींचं मनोगत। हे पुस्तक माझे आत्मचरित्र नव्हे। आत्मचरित्र आयुष्यातील जीवनाच्या सर्वांगीण घटनांना स्पर्शित असते, तसे यात नाही। यात आहे स्वानुभव। स्वानुभव म्हणण्यापेक्षा आत्मानुभव। स्वमध्ये मी आहे आणि आत्मा वैश्विक शक्तीचा दर्शक आहे, त्यामुळे त्या घटना असंभव वाटतात, परंतु घडलेल्या घटनांना अमानवीय म्हटले तरी चालेल। माझ्या वाचनात गांधीजींची चरित्र आले, त्यात एक घटना होती। दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या टॉलस्टॉय फार्म आश्रमातील छपाईच्या मशीनमध्ये बिघड झाला होता। ती दुरुस्त होणे आवश्यक होते। दुसऱ्या दिवशीचा अंक काढायचा होता।
दुरुस्तीचे प्रयत्न चालू होते, पण सर्व प्रयत्न असफल होत होते. गांधीजी स्वतः उठले आणि त्या मशीनला स्पर्श केला, चालू करून पाहिले आणि योगायोग ती मशीन सुरू झाली. गांधीजींना चमत्कार मान्य नव्हते, परंतु काय करणार, घडलेच तसे. अशाच प्रकारची एक घड्याळाची घटना केज येथे शिक्षक असताना एक बिघडलेले घड्याळ दुरुस्त झाले. तो योगायोग होता असे मी समजलो. नंतर गावी माझी बदली झाली. तिथे सहज शिक्षकांना ही घटना सांगितली. या घटनेला अनुसरून त्यांनी माझ्याकडे बिघडलेल्या घड्याळ दुरुस्तीसाठी येऊ लागल्या. मी स्पर्श करून दुरुस्त करू लागलो, तर स्पर्श विनाही एक प्रयोग केला. घड्याळ माझ्याजवळ घेतलीच नाही. घड्याळ त्यांच्याजवळ आणि मी दुरुस्त झाली असे सांगितले, आणि खरोखरच ती दुरुस्त झाली. प्रयोग फार झाले, सर्व यशस्वी झाले. मीही चमत्कार न मानणारा, परंतु माझीही मजबुरी झाली. दुरुस्ती होणे म्हणजे केवळ सुरू होणे असे नव्हे, तर मागे पुढे चालणारेही बरोबर चालतात. नंतर वनस्पतीचे प्रयोग झाले. मी झाले हा शब्द वापरला, केले हा नाही, कारण करणे मलाही असंभव वाटते. होणे हे अधिक सार्थ आहे. श्रावण महिन्यातील सूर्योदयाला गीतापाठातील 15वा अध्याय विद्यार्थ्यांसाठी घेतला जायचा. त्याच काळात शाळेच्या रिकाम्या जागेत पिंपळाचे झाड लावावे असे वाटले. दुसऱ्या दिवशी 3-4, चौथ्या दिवशी 7-8, पाचव्या दिवशी 10-12 आणि त्यानंतर 8 दिवसात शेकडो व नंतर हजारो झाडे दिसू लागली. पिंपळाच्या झाडाची थाप दिसू लागली. त्यातील 11 झाडे ठेवली, बाकी तृण म्हणून काढून टाकली. हे काय कळत नव्हते. मी ही घटना एका धार्मिक शिक्षकांना सांगितली. याचा फार उहापोह करू नका, कोठेही सांगू नका असे ते म्हणाले. याला अनुसरून मी माझा एक अनुभव सांगतो असे ते म्हणाले. मी गुरुचरित्राचे पारायण केले आणि सर्वत्र औदुंबराची रोपे दिसली. आजही तुम्ही पाहू शकता, घराभोवती शेकडो रोपटे आहेत. चिरेबंदी भिंतीवर तर आहेतच, पण त्याशिवाय 2 दगडाच्या सांधीत सिमेंट भरलेले असून त्यात सुद्धा सर्वत्र ते दिसतील. मी ते सर्व पाहून घेतले. मलाही तेव्हा वाटले, आपण गीतेचा 15वा अध्याय घेत असतो, त्यात अश्वत्थ पिंपळ वृक्ष विस्ताराचा उल्लेख आहे. त्याचा परिणाम असेल. परंतु त्यापूर्वी 3 वर्षापासून श्रावण महिन्यात 15वा अध्याय शाळेत प्रातःकाळी घेत होतो. तेव्हा नाही उगवले आणि यावर्षी उगवले. परंतु यावर्षी संकल्प, इच्छा होती. ती झाडे येण्याविषयी आणि ती आली. त्यानंतर मी संकल्प करीत राहिलो आणि औदुंबर, वटवृक्ष आदी झाडे येत राहिली. या सर्व वृक्ष प्रक्रिया श्रावण भाद्रपद या 2 महिन्यातल्या. वृक्ष रूपांतरण औदुंबराचे वटवृक्षात अश्विन महिन्यात. त्याच वरती त्यासाठी अमेरिकेतील वनस्पती शास्त्रज्ञ बर्बँक याचा उपयोग झाला, हे सांगणे आवश्यक वाटते. रोगाच्या संदर्भात प्राणायाम, कोणताही रोग बरा होऊ शकतो असे वाटायचे. त्याप्रमाणे पॅरालिसिसची 2 20 वर्षापूर्वीची, एक नुकताच झालेला, असे 2 रोगी पूर्णपणे बरे झाले.
अपेंडिक्स, कॅन्सर, अल्सर, लकवा, ब्रेन ट्यूमर, रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आदी अनेक प्रकारचे रोग औषधाशिवाय एक दिवसात बरे झाल्याचे अनुभव आले. त्यांची वर्णने सदरील पुस्तकात आलेली आहेत. या घटना मानसशक्ती आणि स्पिरिच्युअल पॉवर, आध्यात्मिक शक्तीशी संबंधित आहेत. आणखी एक सांगायचे येथे आवश्यक आहे की प्रारंभीच्या काळात रोगी माझ्याकडे येत नसत, मी रोग्याकडे जात असे. रोगाबरोबर त्यांचा भौतिक विकास, नोकऱ्या, घरे, शिक्षण आदी सर्वांगीण विकासाची करायचो. डॉक्टर, इंजिनियर, ॲग्रिकल्चर ऑफिसर, प्राध्यापक, प्राचार्य, MPSCच्या अधिकारी अशा बहुविध क्षमता त्यांना प्रवेश मिळत असे. त्यात तरुण मिळत असे, त्यात तरुण तरुणी यांचा भरणा अधिक असे. रोग निवृत्तीच्या काळानंतर तरुण तरुणींचं आगमन अधिक होऊ लागलं. पदवी आणि अधिकार यापासून एकही व्यक्ती, विशेषतः तरुण, वंचित राहिला नाही. महिला व तरुणींनी तर आघाडीच मारली. सर्वच मुली PhD झाल्या, प्राध्यापिका म्हणून कामाला लागल्या. त्यांचा आध्यात्मिक स्तरही मोठा उंच होता. ते तरुण शैक्षणिक क्षेत्रात कमी पडले, ते आध्यात्मिक क्षेत्रात उंचावले. अवघा महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नाशिक आदी सर्व प्रसिद्ध शहरे अध्यात्माकडे ओढली जात आहेत. खेडीपाडी पिंजून काढली. अवघे राज्य अध्यात्ममय करावे अशी ही रामदास तुकाराम ज्ञानेश्वरांची अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न केला. या पुस्तकात अंधश्रद्धेला कोठेही जागा नाही असे मला वाटते. सर्व घटना ईश प्रेरित आहेत, त्यामुळे त्यात अंधश्रद्धेला वाव नाही. विनोबाजींच्या मताप्रमाणे श्रद्धाच आंधळी असते असे नव्हे, तर अंधश्रद्धाही आंधळी असू शकते. अनुभवाशिवाय म्हणजे प्रयोगाशिवाय केलेली अंधश्रद्धा आंधळीच असते. या छोट्या पुस्तकात अनेक चमत्कार वाटतील, परंतु विवेकानंद म्हणाले, कार्यकारण भाव समजत नाही तोपर्यंत चमत्कार. तो समजला की तो चमत्कार नाही, तो सिद्धांत होतो. या पुस्तकात वैज्ञानिकांना धक्का देणारा देव हा दिसतो, बोलतो हा अनुभव आहे. परंतु या युगातील थोर वैज्ञानिक आइन्स्टाईन देव मानतो, त्याचा एक अनुभव आहे. गॉड इज नॉट प्ले डाइस. देव जुगार खेळत नाही, म्हणजे त्याच्या राज्यात सुसूत्रता आहे. ही सुसूत्रता ज्याला कळली त्याला देव कळला, म्हणून आम्ही त्याला महर्षी आइन्स्टाईन म्हणालो. विज्ञानात गॉड हा शब्द, गॉड पहिल्यांदा आइन्स्टाईनने वापरला. आता विज्ञान गॉड शब्दाचा सर्रास वापर करीत आहे. आता वापरलेला गॉड पार्टिकल. आतापर्यंत वैज्ञानिकांना गॉड शब्दाचं वावडं होतं, परंतु ते आता राहिलं नाही. विज्ञान सूक्ष्मात ज्ञानो शिरल्यापासून ते अध्यात्मात प्रवेश करते झाले आहे. अध्यात्माची सुरुवात सूक्ष्मापासून झाली आहे, म्हणजे मनापासून झाली आहे. मनशक्तीचा जास्तीत जास्त उपयोग अध्यात्मात केला जातो. अनुभव आले आता. ईश्वराचा छंद केव्हापासून हे निश्चित सांगता यायचे नाही. मला
कळतच तेव्हापासून किंबहुना कळत नव्हते तेव्हापासून म्हटले तरी चालेल, कारण कळत नव्हते तेव्हाच्या गोष्टी घटना आई वडील शेजारी पाजारी सांगायचे. तू 3-1 वर्षाचा असशील तेव्हा तू गळ्यात आडवा मृदंगासारखा डब्बा बांधून वाजवीत इकडे तिकडे फिरायचास. तेव्हा तू 3 वर्षाचा असून सुद्धा बोलता येत नव्हते. 4-5 वर्षापासून बोबडे तोत्रे बोलता येऊ लागले. घरात धार्मिक सांप्रदायिक वातावरण, जन्मापासून साधू संतांचे सानिध्यात अनेक साधू संत वडिलांच्या आश्रयाला असत. त्यांचा निवास, खानपानाची व्यवस्था ज्येष्ठ संत बंकट स्वामींच्या आदेशान्वये आमच्याकडे होत असे. त्यात थोर संत संन्यासी, ब्राह्मण व कुशल वैद्य विनायक बाबा खोनलेकर, ज्येष्ठ कीर्तनकार माणिक बाबा शिंदेकर, दशरथ महाराज नगरकर, साध्वीताई महाराज या सुद्धा असायच्या. हे सर्व माझ्या जन्माच्या पूर्वीपासून असायचे. या संत मांदियाळीच्या उपस्थितीत माझा जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या उदरात 8-9 महिन्यांचा असताना 1 महिना माझी आई पंढरपुरात 1 मासाच्या कीर्तन महोत्सव व महायज्ञास जाऊन परत आल्यानंतर 8-1 दिवसात माझा जन्म झाला. त्यामुळे गर्भात पंढरीचे व साधू संस्कार झाले असावे. घरी रोज रात्री भजनाचा गजर असायचा हे मला चांगले आठवते. वयाच्या 5 वर्षापर्यंत बोलता येत नव्हते. त्यानंतर 6व्या वर्षी गावातील शाळेमध्ये प्राथमिकला नाव घातले. इयत्ता 3री पर्यंत शिक्षण गावीत झाले. त्यानंतर अंबाजोगाई येथील प्रसिद्ध शाळा योगेश्वरी नूतन विद्यालय येथे पुन्हा 3री मध्येच प्रवेश दिला. कधी मराठा बोर्डिंग, कधी जनता बोर्डिंग करीत 7वी पर्यंत शिक्षण झाले. याच शाळेचे वसतिगृह असायचे. ते केवळ श्रीमंतासाठी. तेथे 8वी 9वी व 10वी काढली. त्या वसतिगृहावर शाळेतील शिक्षकांचे नियंत्रण असायचे. 4थीला पहाटे उठण्यापासून अभ्यासावर लक्ष देत असत. मी आणि वर्गमित्र अदमाने आचार्य गुरुजींच्या खोलीवर राहत होतो. आचार्य गुरुजी म्हणजे ज्ञान तपस्वी, अखंड पावन शुद्ध ब्रह्मचर्य, ज्ञानेश्वरांच्या भाषेत अंगमन जैसे कापुराचे, शुभ्र धवल शरीर आणि मन, प्रज्ञा आद्य शंकराचार्याशी स्पर्धा करणारे, संस्कृतचे प्रकांड पंडित, इंग्रजी भाषेवर व ज्ञानावर अतुलनीय प्रभुत्व, अशा विभूषित व्यक्तिमत्वाचा सहवास आम्हास लाभला. इथेच आम्ही वाढलो, फुललो असे वाटते. मूलतः ही संस्था ज्ञान देशासाठी समर्पित असल्याने येथील शिक्षक त्यागी व अभ्यासू लोकांची मांदियाळी. त्यामुळे येथील विद्यार्थीही वैशिष्ट्यपूर्ण घडायचे. मराठी क्रमिक पुस्तकात एकतरी विनोबाचा पाठ असायचा. इयत्ता 9वीत होतो. खेडेगावचे काम हा विनोबांचा मधुकर या पुस्तकातील पाठ शिकविणारे शिक्षक एक पाठ 7-8 दिवस शिकवायचे. त्यांच्या शिकविण्यात अवांतर ज्ञान, संदर्भ, अवर्तणे असायची. आम्ही त्यात धुंद झालेले असायचो. पाश्चिमात्य ज्ञान व पौरात्य ज्ञान येथील विद्यार्थ्यांना तुलनात्मक ज्ञान असायचे. येथील शिक्षण पद्धतीला कारकुनी, मृत शिक्षक असे म्हटले जायचे. आम्हाला त्या शिक्षणाविषयी आकर्षण
वा या शिक्षणाविषयी घृणा असायची. हे शिक्षण सोडून द्यावे अशी इच्छा झाली आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही दोघांनी शिक्षण सोडायचे ठरविले. याबाबत मुख्याध्यापकांची भेट त्यांच्या घरी जाऊन घेतली व या शिक्षणातील कमतरता त्यांना सांगितल्या. त्यांनी लोकमान्य टिळकांसारख्या लोकनेत्यांची उदाहरणे देऊन याच शिक्षण पद्धतीनुसार ते घडले असे समर्थन केले, परंतु ते आम्हास पटले नाही. आम्ही शाळा सोडून गावी गेलो. घरच्या लोकांना आमचे घरी येणे पटले नव्हते. तुम्ही येथे करणार काय? श्रेष्ठ कसे ठरणार? शेतावर पोट भरेल पण श्रेष्ठ कसे व्हाल? आम्हास उत्तरे देता आली नाहीत. आम्ही परत शाळेला आलो, पण 8 दिवसाच्या अनुपस्थितीबद्दल कोणाचेही वर्ग शिक्षक बोलले नाही. याचे आम्हाला आश्चर्य वाटले, पण कदाचित मुख्याध्यापकांनी त्यांना तसे सूचित केले असावे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की या शाळेने आम्हास ज्ञान दिले, अवांतर वाचनाची सवय लावली, उच्च ध्येय, महत्वाकांक्षा तसेच दुसऱ्यासाठी व देशासाठी त्याग करण्याची शिकवण दिली. 9वी परीक्षा जेमतेम गुण घेऊन पास झालो व इयत्ता 10वीत प्रवेश मिळाला. 10वी म्हणजे मॅट्रिक. त्या काळातील हैदराबाद बोर्ड परीक्षेत खरा अभ्यासाचा कस लागायचा. परंतु काय झाले की माझ्या जीवनाची दिशाच बदलली. ज्ञान विकासाकडून शरीर विकासाकडे जायचा योग आला. महत्वाकांक्षी होतो, परंतु शरीर विकासासाठी खूप खा आणि खूप व्यायाम करा हे जीवनाचे सूत्र बनले. त्याच काळात ब्रह्मचर्य हेच जीवन हे स्वामी शिवानंदाचे पुस्तक वाचण्यात आले आणि त्याचा प्रभाव माझ्यावर पडला. इतकी शक्ती वाढवावी की जमिनीवर घामाची आकृती मानवी बनावी. दंड बैठका काढणे सुरू होते. त्या वाढवत वाढवत शेवटी 1000 व 2000 बैठकांपर्यंत पोहोचले. अतिशयोक्ती वाटणारच हा कार्यक्रम होता. घामाची मानवी आकृती व्हायचीच, परंतु फरशीवर घाम व्हायचा. एवढा व्यायाम करण्यासाठी साहजिकच पहाटे लवकर 3 वाजता उठावेच लागायचे. त्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण एवढा व्यायाम, त्यानंतर जेवण, तेही वाढले. जेवणासाठी स्पर्धा व्हायला लागल्या. एका वेळी 5 पोळ्या कमी पडायच्या. अपचन नावाची गोष्ट राहिलीच नव्हती. दुसऱ्यांदाही जवळपास असेच जेवण. माझ्या या जेवणाचा न सांगता प्रचार झाला. सुट्टीत गावाकडे किती खातो हे पाहण्यासाठी आमंत्रणे येऊ लागली. 4-5 माणसांच्या कुटुंबाचा स्वयंपाक एकटाच सहजच फस्त करायचा. वर्ष, सव्वा वर्ष असेच चालत राहिले. याच वर्षात आणखी एक सवय लागली. 1955 साली हे अद्भुत थ्रिल घडले. या सर्वांचा परिणाम मॅट्रिकच्या अभ्यासावर झाला आणि ते होणं साहजिकच होतं. त्या काळी मॅट्रिकच्या बोर्ड परीक्षेपूर्वी निवड परीक्षा असायची. त्यात नापास झाल्यास पुढील परीक्षेत बसता येत नव्हते. मी त्या निवड परीक्षेत नापास झालो. 2 विषयात 1 अंकी गुण मिळाले. इंग्रजीत 7 व उच्च गणित 2 अशा 2 परीक्षेत मला उत्तीर्ण होणे शक्य नव्हते. परीक्षा शालेय होती. नेमका त्याच वेळी विद्यार्थ्यांनी संप केला आणि शाळा बंद पाडली. शिक्षकांचेही मते मी पास व्हावे असे होते, कारण हा विद्यार्थी हुशार आहे. परंतु अव्यांतर अभ्यासाच्या छंदामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. हा बोर्ड परीक्षेत पास होऊ शकतो.
गुरुजी कशातही भाग नसत, परंतु त्यांनीही मला पास करण्यास अनुमती दिली. हा बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो आणि सर्वांच्या सदिच्छेमुळे मी बोर्ड परीक्षेत 45% गुण घेऊन उत्तीर्ण झालो, तेही तृतीय श्रेणीतच. त्या काळात 45हून अधिक गुण हवे होते प्रत्येक विषयात द्वितीय श्रेणीत येण्यासाठी. त्यामुळे मी तृतीय श्रेणीतच. मी माझी हक्काची श्रेणी होती. मी केव्हाच द्वितीय अथवा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो नाही. उत्तीर्ण झालो आणि कॉलेजला जाण्याची वेध लागली. त्या काळी एकमेव प्रसिद्ध कॉलेज हैदराबाद येथे होते. वडिलांची ही इच्छा होती की मी कॉलेजला जावे, परंतु ऐपत नव्हती. कॉलेजला जाताना महत् प्रयासाने 25 रुपये मिळाले. जमल्यास आणखी काही रक्कम मी नंतर पाठवतो असे म्हणाले. त्यातील 10 रुपये प्रवास खर्चात गेले. त्यानंतर राहिलेल्या 15 रुपयात माधवाश्रम कोकणी खानावळ येथील 30 जेवणाची तिकिटे मिळाली. रोज एक तिकीट एक जेवण, यात 30 दिवसाची सोय झाली. त्यावेळी कॉलेजची टर्म फी 80 रुपये होती, पण ती माझ्याकडे पैसे नसल्याने ती मित्राने दिली. विवेकवर्धिनीत वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झाले. भाषा विषय सोडून सर्व विषय इंग्रजीतून. माझे इंग्रजी व गणित दोन्ही कच्चे, काहीच कळत नव्हते. त्यामुळे मला कॉलेजमध्ये रस वाटेना. काय करावे कळेना. मुसा नदीच्या किनारी असलेल्या परिसरात एक भव्य सिटी ग्रंथालय होते. मी तिथं जाऊ लागलो. समृद्ध ग्रंथालय, हवं ते पुस्तक तिथेच, वाचनाची सोय, वाचनानंतर पुस्तक परत करणे, असे दिवसा मागून दिवस जाऊ लागला. एके दिवशी राज्य महामार्गाच्या भव्य विस्तीर्ण फुटपाथवर भूदान यज्ञकुटीर नावाची झोपडी दिसली. मी सहजच आत डोकावलो. तिथे विक्रीसाठी काही पुस्तके ठेवलेली दिसली. एखादा दुसरा माणूस चरख्याच्या तकलीवर सूत काढताना दिसे. मला आत प्रवेश मिळेल का याचा अंदाज घेतला. इकडे तिकडे पाहिले. त्यावेळी तेथील एका व्यक्तीने मला आदराने आत बोलावले. मी आत गेलो आणि तिथलाच झालो. तिथे एक खादी कपड्यातला साधा परंतु मृदू बोलणाऱ्या व्यक्तीची भेट झाली. नंतर त्या व्यक्तीचे नाव हुसेन असल्याचे समजले. मला तो खूप आवडला अन त्याच्याशी माझे न कळतच नाते जुळले. तो खादीचा प्रचारक होता अन त्याला एका सहकार्याची गरज होती, पण तोही इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेतलेला. पण मला महाविद्यालयातील इंग्रजी माध्यमातला एकही विषय कळत नव्हता व जेवणाची झालेली सोय ही संपत आली होती. हुसेन यांच्याशी माझे सूत जुळल्याने मी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी त्यास होकार दिला. 8वी 9वीत असताना माझ्यावर विनोबाजींच्या प्रेमाचे बीजारोपण झाले होते. त्यास येथे खतपाणी मिळत गेले. आम्ही दोघे म्हणजे हुसेन साहेब आणि मी खादी प्रचारार्थ बाहेर पडलो. हुसेन साहेबांमध्ये पराकोटीचा अदब, विनम्रता होती. प्रचारादरम्यान त्यांच्या महानतेचा अनेक अनुभव मला आला. मुख्यमंत्री वा मंत्री असो, त्यांना वाकून कुर्निसात करायचे. पण मला याचा अर्थच कळेना. कुर्निसात कोणी कोणाला करायचा? या सामान्य माणसात एवढे असामान्यत्व काय दडलेले आहे
हे मला प्रचारादरम्यान अधिक जवळ आल्याने कळले. 1951च्या सर्वोदय संमेलनासाठी विनोबाजी तेथे आले होते. तेव्हा त्यांच्या घरी विनोबाजींचा मुक्काम होता. पण हुसेन साहेबांना घर कुठे होते? अनिकेत स्थिरमती या गीतेच्या 12व्या अध्यायातील श्लोकानुसार अनिकेत म्हणजे घर नसलेला. मग हा राहतो कुठे? पत्नीच्या भावाकडे प्रसिद्ध वकील होते, तेही निष्काम समाजसेवक. नंतर मला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली. 15 ऑगस्ट 1948ला स्वातंत्र्य मिळाले. असंतुष्ट मुसलमानांनी बंगालमध्ये हिंसक मार्ग स्वीकारला. तेथे शांतता निर्माण करण्यासाठी गांधीजींनी काही सहकार्यांना घेऊन गेले. त्यावेळी सोबत गेलेल्या 6-7 सहकार्यात हुसेन साहेबाचा समावेश होता. गांधीजींनी त्यांची निवड केली. याचा अर्थ ते साधे होते, पण ते नक्कीच सामान्य नव्हते. सांगायचा मूळ मुद्दा, मी त्यांच्या सान्निध्यात होतो यात मला भूषण वाटते.